हे आहे भैरवनाथ देवालय प्रवेशद्वार। आपण आता मंदिर पाहूया आणि त्याच्या मागे असलेला झरा पाहूया। या नमस्कार, आज आपण अतिशय सुंदर अशा एका निसर्गरम्य ठिकाणाला भेट देण्यासाठी आलेलो। आपण पाहू शकता या डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे ठिकाण आहे। अतिशय गर्द झाडीने आणि पाण्याचा झरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला तर आपण पाहूया हे ठिकाण कसं आहे। हे आहे भैरवनाथ देवालय प्रवेशद्वार। आता आपण वरती जाऊया, मंदिर पाहूया आणि मंदिराच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहूया। या निसर्गरम्य ठिकाणी या ठिकाणी वानरे आपल्याला पाहायला मिळत आहेत। गर्द झाडीने भरलेला हा परिसर आहे। पाहू शकता हे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला डोंगरांमधून वाहणारा झरा आहे। आपण पाहूया, या ठिकाणी आपण पाहू शकता या डोंगरांमधून हा झरा वाहत आलेला आहे आणि इथे येणारा प्रत्येक भाविक हातपाय स्वच्छ धुवून मग देवाचं दर्शन घेत असतो। आपण आता हा झरा याचा उगम कुठून आहे पाहूया। दरड घसरू नये म्हणून या ठिकाणी भिंत बांधण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता या डोंगर रांगांमधून असे पाणी येतं आणि या भिंतीतून पाईप टाकून पाणी पुढे घेतलेलं आहे। हे पहा, या ठिकाणी असे खाली पाणी आणलेले आहे, इथूनही पाणी वाहत आहे। आपण परवा नागझरी पाहिली, त्या ठिकाणी जो झरा वाहतोय आणि हा झरा एकाच डोंगर रांगेमधून वाहतोय, असं हे सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे। साके, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी। साके गावापासून 2 ते 2.5 किलोमीटरवरती हे ठिकाण आहे आणि या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकताय उंच आंब्याची झाडं आहेत आणि तुम्ही कधीही आलात तर या ठिकाणी आपल्याला आग्यामोह पाहायला मिळेल। हे बघा, या ठिकाणी आपण पाहू शकता हे मधमाशांचं पोळं आहे। आपल्याला हे निसर्गरम्य ठिकाण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।